राज्यात पुन्हा एकदा पावसाचं पुनरागमन होताना पाहायला मिळतंय. राज्यातल्या काही ठिकाणी जोरदार असा पाऊस बरसतोय. या पुढच्या काळात नेमका मान्सूनची वाटचाल नेमकी कशी असणार आहे ती जाणून घेऊयात. आपल्या सोबत आता हवामान तज्ज्ञ डॉक्टर SD सानप सर आहेत. सर, काय पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, पण अपेक्षित पावसाला जोर दिसत नाहीये, काय नेमकं? सध्या कोणतीही सिस्टम सक्रिय नाही आहे. बंगालच्या उपसागरामध्ये आता सर्क्युलेशन्स आहे किंवा चक्रीय स्थिती आहे, परंतु कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं नाही. मान्सून चे वारे सक्रिय आहेत, त्यामुळं कोकण गोवा असेल किंवा घाटमाथे असेल तिथे मुसळधार पाऊस होतो आहे. त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये पण चांगल्या प्रकारे पाऊस पडतो आहे, परंतु बाकीचे जे काय म्हणता येईल त्याला रेन शॅडो एरियाज आहेत किंवा पर्जन्य छायाचे जे क्षेत्र आहेत ज्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा असेल, इथे पावसाचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली कमी आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस या ठिकाणी होतो आहे. तर मेन कारण म्हणजे की कोणती सिस्टम सक्रिय नाही, परंतु मान्सूनचे वारे सक्रिय असल्यामुळं आपल्याकडे पाऊस होताना दिसतो आहे आणि त्याचं प्रमाण असमान आहे. साहजिकच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जास्त पाऊस आणि इंटेरियरमध्ये कमी पाऊस होताना दिसतो. सर, या पुढच्या काळामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने पाऊस असणार आहे? मग खास करून पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा इतर मराठवाडा विदर्भ या भागात काय पावसाचा नेमकं काय अंदाज असेल? आता जर आपण अंदाज पुढच्या 2 ते 3 दिवसांचा जर बघितला तर कोकण किनारपट्टी साठी जे उत्तरेकडचे जे डिस्ट्रिक्ट्स आहे, पालघर, रायगड, मुंबई या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. त्याचबरोबर घाटमाथे जे आहेत पुणे आणि साताऱ्याचे त्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. रत्नागिरीसाठी येलो अलर्ट आहे. त्याचबरोबर विदर्भातील पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जसे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली यासाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि विदर्भातील इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे. त्याचबरोबर उद्याचं जर बघाल तर उद्या घाटमाथ्यांसाठी पुण्याचे जे घाटमाथे तिथे रेड अलर्ट आहे आणि इतर ठिकाणी ऑरेंज अलर्ट आपण बघू शकतो आणि विदर्भासाठी येलो अलर्ट आहे. पण जो पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे ज्यामध्ये मराठवाडा म्हणजे विशेष करून तिकडे पाऊस होतो आहे, परंतु तो समप्रमाणात नाही आहे किंवा वाईड स्प्रेड नाही आहे. काही ठिकाणी पडतो आहे, काही ठिकाणी नाही पडत आहे आणि त्याचं प्रमाणसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच आहे. पण मग काय नेमकं खबरदारीचे काय नेमकं आव्हान असेल की या पुढच्या काळात काय साधारणतः? येणारे 4 ते 5 दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि पावसाचं प्रमाण हे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासाठी कमीच असणार आहे. जास्त पावसाची शक्यता घाटमाथे आणि कोकण किनारपट्टीवर आहे. घाटमाथ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणं गरजेचं आहे किंवा अशा ठिकाणी जाणं अवॉइड करणं गरजेचं आहे येणारे 2 ते 3 दिवस. कारण ज्यावेळी जास्त पाऊस होतो त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात ज्यामध्ये विजिबिलिटी कमी होणं असेल, त्याचबरोबर दरडी कोसळणं असेल, मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी फ्लॅश फ्लड टाईपच्या कंडिशन्स होणं असेल, तर त्यामुळं लोकांनी घाटमाथ्यावर जाणं टाळलं पाहिजे. बाकी अशीच परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस राहण्याची शक्यता आहे. सर, जूनमध्ये पाऊस नव्हता, जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला राज्यभरात अनेक ठिकाणी. ही जी काही तूट आहे, आत्ता पुन्हा पाऊस बंद झाला किंवा काही ठिकाणी पडतो काही ठिकाणी पडत, ही तूट भरून निघेल का या पुढच्या काळामध्ये? तूट ॲक्च्युली जर बघितलं तर जे कोकण किनारपट्टीचे उत्तरेकडचे डिस्ट्रिक्ट्स आहे, पालघर, रायगड असेल, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर घाटमाथे, पुण्याचे घाटमाथे, नाशिक चे घाटमाथे आणि साताऱ्याचे घाटमाथे, इकडे चांगला पाऊस झालेला आहे. तिथे पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त आहे, जवळजवळ 40 ते 50% जास्त या ठिकाणी दिसून येत आहे. पण मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत किंवा खानदेशमधले जे डिस्ट्रिक्ट्स आहेत ज्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव असेल, त्यानंतर मराठवाड्यामधील बीड, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली, बरेच म्हणजे सगळ्या संपूर्ण मराठवाडा म्हणता येईल आणि विदर्भामधले बहुतांश जिल्हे यामध्ये तूट खूप जास्त आहे. 30 ते 40%पेक्षाही जास्त तूट आहे. म्हणजेच 40 ते 50%च पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे आणि सर्वाधिक तूट ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, जिथे 76% इतकी तूट आहे. म्हणजे जवळजवळ 24% इतकाच पाऊस आत्तापर्यंत तिथे पडलेला आहे. त्यामुळं तूट भरून निघण्याचे चान्सेस कमी आहेत, परंतु पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा राहील असं आपण म्हणू शकतो.
तर या पुढच्या काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये असेल. मात्र सर्वात महत्त्वाचं जी तूट जूनमध्ये पाऊस नव्हता, आता पुन्हा एकदा पाऊस बंद झाला आहे. तर ही जी काही तूट जी आहे ती तूट भरून निघेल का याची शक्यता फार कमी आहे असं देखील सानप सरांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.